महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. उत्तर महाराष्ट्रातील गुन्हेगारी जगताची बातमी नाशिकमधून समोर आली आहे. पोलिसांचा डोळा चुकवण्यासाठी चक्क फॅमिली कारचा वापर करून गांजाची तस्करी नाशिक पोलिसांनी उधळली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने मध्यरात्री कारवाई करत 30 किलो गांजासह 5 जणांना जेरबंद केले. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची किंमत सुमारे 6 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. गांजा तस्करांनी पोलिसांचा संशय टाळण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली होती. त्यांनी धुळ्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी एका फॅमिली कारचा वापर केला. त्यामुळे पोलिसांना संशय येणार नाही. मात्र पोलिसांच्या सापळ्यापुढे तस्करांचा हा डाव सपशेल फ्लॉप ठरला. मध्य प्रदेश सीमेलगतच्या शिरपूर परिसरातून नाशिक मार्गे मुंबईला गांजाची वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आडगाव जवळील मुंबई आग्रा महामार्गावर पोलिसांनी सापळा रचला आणि संशयास्पद कार अडवून गांजा जप्त केला. या धडक कारवाईत पोलिसांनी 4 बेड्या ठोकल्या असून एका अल्पवयीन मुलासह आरोपी अरबाज मनियार, तौसिफ खान, अमन शेख, विजय पावरा यांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या या मध्यरात्रीच्या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले. या तस्करीचे धागेदोरे थेट मध्य प्रदेशपर्यंत जोडलेले असल्याने यामागे आणखी कोणते मोठे मासे आहेत याचा शोध नाशिक पोलीस घेत आहेत. महाराष्ट्र बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.